पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। देवळाली कॅम्प येथील गुरु स्पोर्ट अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपच्या वतीनं आज शुक्रवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जुने बस स्थानक या ठिकाणी 79वा स्वातंत्र्य दिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आलाय। याप्रसंगी जुने बस स्थानक परिसरामध्ये गुरु स्पोर्ट अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य लष्कर अधिकाऱ्यांचं बॅनर लावून त्यांना तिरंगा फुगे लावून सुंदर सजवण्यात आलं होतं। त्या ठिकाणाहून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या भारतीय नागरिकांना 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस असल्यासारखे वाटले। या कार्यक्रमासाठी नाशिक आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते तिरंगा रंगीचे फुगे आकाशात सोडून देवळाली कॅम्पसह परिसरातील शाळेतील विद्यार्थी व तिरंगांना पोलीस निरीक्षक संजय पिसे आणि गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपचे सदस्य यांच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाईचं वाटप देखील करण्यात आलं। यावेळी गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन व देवळाली युनायटेड सोशल ग्रुपचे शिबू अण्णा जोश, राजाभाऊ सोनवणे, वाजिद सय्यद, विकी खत्री, रवी भादाणे, धरम पपनेजा, सोनू जोश, प्रवीण वाळदे, गोकुळ मोजाड, संतोष गांगुर्डे, नितीन देशमुख, प्रतीक धिवरे, जयेश भालेराव, संदीप खरात, नितेश पन्हाळकर, साजिद शेख, रहीम, अरुण अण्णा पिल्ले, सुलतान मंसुरी, अमीन शेख, सनी पिल्ले, सुनील जाधव, सतीश कासार, रतन अण्णा पाळदे, कौशल मगवान, प्रफुल्ल पगारे, रफिक शेख, दुष्यंत पगारे, राहुल मोजाड, आबा चौधरी, स्टीवन डॅनियल, अशोक क्रमवाल, सलीम भाई, नितीन गायकवाड, जुबिन शहा, पाटू गोडसे, अनिल पवार, विनोद लखन, विकी यशवते, राहुल बळकवडे आदी उपस्थित होते। यावेळी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व दीपक काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। भारत चव्हाण, BBS न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक। क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करून आज स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभाला उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभलं। तसंच स्वातंत्र्यकर्ता ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान केलं त्यात सर्वप्रथम मंगल पांडे असो, त्यानंतर 1857चा झाशीची राणी असो, तात्या टोपे असो, त्याचप्रमाणे त्यानंतरच्या काळात लोकमान्य टिळकानंतर आपले भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याची ज्योत ही जगात क्रांतिकारी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर पावले। त्यात इंग्लंड असो, फ्रान्स असो किंवा नाशिक असो, त्यानंतरच्या काळात चंद्रशेखर आझाद, त्याचप्रमाणे भगतसिंग, त्याचप्रमाणे सुखदेव और महाराष्ट्राचे राजगुरू, त्यानंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, वल्लभभाई नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅ सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
देवाळी कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल हिंदी इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज ऑफ फार्मसी अँड सायन्स देवळाली कॅम्प तालुका जिल्हा नाशिक या शाळेत 79वा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सकाळी 9 वाजता शाळेपासून NDA पथक, स्काउट गाईड पथकाची देवळाली कॅम्प परिसरामधून भव्य दिव्य ढोल पथकाच्या गजरात तिरंगा रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन आर्यमान सिंग, विशेष अतिथी राजकुमार पहुजा यांसह शंकर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख कॅप्टन आर्यमान सिंग, राजकुमार पहुजा व शंकर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल ज्ञानचंदानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तीर्थ वासवानी, उपाध्यक्ष अनिल ज्ञानचंदानी, कार्याध्यक्ष नवीन गुरनानी, उपकार्याध्यक्ष मूलचंद अहुजा, सहसचिव चंद्रकांत वेसानिया, विनोद चावला, सुंदरसिंह नरसिंघानी, घनश्याम केवलानी, सचिन साफेकर, तेजपाल चावला, प्रकाश लखवानी, डॉक्टर विजय चावला, हिरो रिजवानी, सुनील बालानी, रवि मेवानी, सुरेश आमेसर, राजेश मंगतानी, विष्णू पहुजा, नीना पहुजा, हिंदी मीडियमचे मुख्याध्यापक बंसीलाल गाडी लोहार, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिमरन चावला उपस्थित होते. तसेच शाळेच्या सभागृहात नर्सरी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य, नाटिका, भरतनाट्यम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका सिमरन चावला, भाग्यश्री चावला यांनी करून दिलाय. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 12वी सायन्सच्या विद्यार्थिनी वैष्णवी गवस व झीनत चव्हाण यांनी आभार प्रदर्शन खुशबू सोदे यांनी मानले. कार्यक्रमास बाळकृष्ण घोलप, रोहित सोनार, गुरप्रीत कौर ढिल्लो, अनुपमा पाटील, सोपान कांगणे, भाग्यश्री हिरे, सविता अडवाणी, रुपाली पवार, राजेश्री मोजाड, स्नेहलता अहिरराव, ज्योती फोकणे, वर्षा काळे, हिना शेख, राम धोंगडे, गौरव अमेसार, भाऊसाहेब घनदाट, सागर घोरपडे, राहुल ससाणे, मोटी मेरी पिल्ले यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इज्जत करो, मेरे कुरान का तू सम्मान कर, मेरी टोपी से तुझको चिढ़ ना हो, तेरे तिलक से ना हो मुझे नफरत, तेरे धर्म को मैं ना बुरा कहूँ, मेरे मजहब का तू ना अपमान करे, मेरी अजान सुन के तू झूमे, तेरे भजन पे मैं हो जाऊं मस्त, तेरी आस्था पर मैं ना चोट करूं, मेरे ईमान पर तू ना तंज कसे, और राम कहने से पहले श्री लगाऊं मैं, और मोहम्मद से पहले हसरत तू कहे. सुनो सुनो सुनो, वसुदेव कुटुंबकम तो वेदों में भी लिखा है. हाँ, वसुदेव कुटुंबकम तो वेदों में भी लिखा है, और कुरान कहता है कि ये सारी सृष्टि ईश्वर का ही कुंभा है, और कुरान कहता है कि ये सारी सृष्टि ईश्वर का ही कुंभा है. अगर मजहब नहीं सिखाता है हमें आपस में लड़ने वाली बात, अगर मजहब नहीं सिखाता है हमें आपस में लड़ने वाली बात, तो क्यों मजहब के ही नाम पे हम लोगों में इख्तलाफात, तो क्यों मजहब के ही नाम पे हम लोगों में इख्तलाफात. मत भूलो मत भूलो मत भूलो, गंगो जमन की तहजीब ये पुरानी है यारो, गंगो जमन की तहजीब ये पुरानी है यारो, ये सर्वधर्म समभाव ही तो भारत की निशानी है यारो, ये सर्वधर्म समभाव ही तो भारत की निशानी है यारो. मंच पर उपस्थित हमारे प्रमुख अतिथि कैप्टन RM सिंह, हमारे शंकर एजुकेशन सोसाइटी के एक्स स्टूडेंट श्री राजकुमार पहुजा, उनकी पत्नी मिसेस आरती पहुजा, साथ में उनके आए हुए विष्णु पहुजा, सोसाइटी के चेयरमैन श्री नवीन जी, स्वतंत्र दिन की मैं बधाई देता हूं, और 15 अगस्त स्वतंत्र दिन की मैं सबको हार्दिक शुभकामनाएं भी देता हूं. आज का दिन केवल एक राष्ट्रीय पर्व नहीं है, यह वह दिन है जब भारत माता से वर्षों की गुलामी के बाद स्वतंत्र की हमने सांस ली. 15 अगस्त 1947 को हमारा भारतवर्ष स्वतंत्र हुआ, लेकिन यह आज़ादी हमें बिना मूल्य नहीं, इसकी कीमत चुकानी पड़ी हजारों शहीदों को बलिदान देकर, जिन्होंने हंसते हंसते फांसी का फंदा चूमा, तपस्या की, त्याग किया और सिर्फ एक सपना देखा, स्वतंत्र भारत.
हमारे स्वतंत्र सेनानी जैसे महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, पंडित नेहरू, सरदार पटेल, रानी लक्ष्मीबाई और असंख्य ज्ञात अज्ञात वीर, उन सभी को आज हम स्मरण करते हैं और नमन करते हैं। आजादी का अर्थ और हमारी जवाबदारी क्या है? छात्रों, आज के समय में आजादी का अर्थ सिर्फ भाषण देना या झंडा फहराना नहीं है। सच्ची आजादी तब है जब हर बच्चा शिक्षा पा सके, हर नागरिक को न्याय मिले, हर व्यक्ति निर्भय और सम्मानपूर्वक जीवन जी सके। लेकिन आजादी के साथ साथ कर्तव्यों की जवाबदारी भी आती है। आज 15 ऑगस्ट निमित्त सटाणा येथे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून गिरी यांनी आमंत्रित केले। खरोखर असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितलाय। खरोखर समाजात असे काही समाज बांधव आहे की त्यांच्या नावाचा कुठेही लेखाजोखा नाही, परंतु निस्वार्थ मनानं दिव्यांग विद्यार्थ्यांचं संगोपन करणारे असे आमचे बाळा गिरी व गिरी मॅडम हे करत आहे। मी त्यांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना मनापासून त्रिवार वंदन करतो। खरोखर सटाणा शहरामध्ये असे काही रत्न आहे की त्यांची समाजानं खरोखर दखल घेतलेली नाही। गिरी सर म्हणजे परीस आहे आणि ते त्यांच्या सहवासात जे समाज बांधव व विद्यार्थी आले त्यांनी त्यांचे सोनच केलं असे गिरी सर, त्यांना मानाचा मुजरा। खरोखर आज प्रमुख पाहुण्यांमध्ये अनेक समाजाचे मोठमोठे नेते या कार्यक्रमासाठी हजर होते। कातीलाल शाह, वणीचे शांतीलाल जी मेहता, निफाड देवपूरचे अनेक जे नाव घेता येणार नाही इतके मोठे लोक या संस्थेचे सर्व संचालक बोर्ड हजर होते। देवळ्याचे मांगी भाऊ संचेती हे पण या कार्यक्रमास उपस्थित होते। त्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांग मुलांनी जे देशभक्तीपर गीते सादर केली त्या मुलांचं विशेष कौतुक। काही जे मुलं होते त्यांना हात नव्हते, काहींचे पाय अपंग, काहींना पाय नव्हते, अशा मुलांनी जे पथनाट्य देशभक्तीपर गीते सादर केली ते अप्रतिम होते। या कार्यक्रमात भाषणामध्ये डोळ्यांचे पॉन फिटेल असं भाषण निफाड देवपूरचे सर यांचे होते। खरोखर एक काशी नाही तर चालेल, परंतु सटाणाला येऊन या दिव्यांग शाळेला भेट द्या अशी त्यांनी आवर्जून भाषणामध्ये नाम उल्लेख केलेला आहे। कार्यक्रमामध्ये गिरी सर्व त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार। असाच कार्यक्रम वेळोवेळी घडत राहो आणि गिरी सर्व मॅडम यांना पुनश्च एकदा आमच्या देवळा कमिटी व दशनाम गोसावी समाज यांच्याकडून भरभरून शुभेच्छा। आपल्या हातून असेच अनाथ मुलांचं संगोपन व्हावं व अनाथ मुलांचं गिरीश सर्व मॅडम हे आईवडील आहेत असं म्हणायला हरकत नाही। आपला समाजसेवक दादा गोसावी, देवळा, कणकापूर। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे।
हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? चौदा 8/2025 रोजी शिवेंद्रराजे भोसले पालक मंत्री यांचे विश्रामगृह लातूर येथे भेट घेऊन लातूर शहरामध्ये राहणाऱ्या गोसावी समाज बांधवांसाठी दफनभूमीसाठी जागा मिळावी या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. चर्चा वेळा आयुक्त लातूर हजर होत्या व साहेबांनी हा विषय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीदरम्यान आज संध्याकाळी 5 वाजता मीटिंगमध्ये घ्या असे त्यांनी सांगितले. यावेळी दशनाम गोसावी समाजाचे लातूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद बन, युवा उद्योजक धर्मवीर भारती, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक एम गिरी, युवा उद्योजक विशाल गिरी, महेश गिरी, विश्वजित गिरी, विशाल गिरी व समस्त गोसावी समाज बांधव लातूर उपस्थित होते. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार निर्मिती, सर्व सेवा क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न विविध विकास कामांच्या माध्यमातून होत आहे. या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल असं प्रतिपादन जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनीष खत्री, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मनपा उपायुक्त करिश्मा नायर आदींची उपस्थिती होती. मंत्री महाजन म्हणाले की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते. 100 दिवसाच्या उपक्रमात विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयानं सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणी केली. उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी तालुका, जिल्हा महसूल विभाग व राज्य अशा 4 स्तरावरून प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. याशिवाय पाण्याचे महत्त्व लक्षात घेता नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने 7,645 कोटी मंजूर केले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर नाशिक आणि लगतच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये जमीन अधिक लागवडीखाली येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 4,43,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरणासाठी 88,66 लाख रुपये वितरित झालेले आहे. याबरोबरच खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना दिले असल्याचं मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितलं. आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहे. ॲग्रीस्टॅक म्हणजेच फार्मर आयडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून त्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना देण्यात आलेली आहे. या सर्व कामांसाठी राज्य शासनातर्फे कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही. कुंभमेळ्याच्या आधी सर्व कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मंत्री महाजन यांनी सांगितलंय. आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट प्रस्तावित केले आहे. सर्व साधू संत, महंत व विविध आखाड्याचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कामं केली जात आहे.
पाणी पुरवठा, रस्ते, आयोग, पायाभूत सोयी सुविधा, दळणवळणाची साधने आदींचे नियोजन केले जात आहे. कुंभमेळा हरित, स्वच्छ, पर्यावरणपूरक होण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांना लोकसहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर करिता मंजूर विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सालवेर किल्ल्याचा समावेश जागतिक वारसामध्ये झालाय. यापूर्वीच राज्य शासनाने या किल्ल्याचं जतन व संवर्धनासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील पर्यटन आणि रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केलाय. जिल्ह्यात विविध अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, शिक्षण आदी क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून वृद्धापकाळ, दिव्यांग योजना, निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन आयोगाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी यावेळी दिलेली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध आवास योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जात आहे. तसेच शिक्षणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, सामान्य रुग्णालय कार्यरत आहे. याशिवाय गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित केले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. समृद्धी महामार्गाचा नाशिक इगतपुरीचा अंतिम 76 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून ग्रामीण भागातील पोर्ट कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. तसेच द्वारका चौकात कलंबोली सारख्या 8 फ्लाय ओव्हर मॉडेल विकसित केले जाणार असून नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गाचे 6 लेनमध्ये रूपांतरही होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी वीर पत्नींना शासकीय जागेची शेती प्रयोजनासाठी जमिनीचं वाटप, राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार, महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार, जिल्हा परिषदेच्या सुपर 50 उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, सुंदर गाव योजनेअंतर्गत पुरस्कार प्राप्त गावांचा सत्कार, अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सन्मान, 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विभाग व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना प्रशस्तीपत्रक प्रदान, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, आवास योजनेत जिल्हास्तरावर चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार आणि नाशिक हरित कुंभ स्पर्धेत पारितोषिक विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक त्र्यंबकेश्वर ते सन 2026-27 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त भूसंपादनासह विविध विकास कामांना गती द्यावी. सर्व कामांचं नियोजन करत ती कालबद्ध वेळेत पूर्ण करावे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण होतील याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी असा निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज सकाळी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त गरिश्मा नायर, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिकराव गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले की आगामी कुंभमेळा विकास कामासंदर्भात कोणताही विलंब नको. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. विकास कामे नियोजनबद्ध व दर्जेदार होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ही कामे पूर्ण करताना त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. त्यातही रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच कुंभमेळ्यात लोकसहभाग वाढवण्यासाठी उपक्रम राबवावेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी सांगितले की कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संनियंत्रण करावे. तसेच त्यांनी कुंभमेळा पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. या बैठकीत रिंग रोड भूसंपादन, त्र्यंबकेश्वर गोदावरी पाणीपुरवठा योजना, घाटाचे बांधकाम, साधुग्राम भूसंपादन, रस्ते बांधकाम, रेल्वे स्थानक, ओझर विमानतळ विकास कामे आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त
खत्री, नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक पाटील, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांनी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या कामाची माहिती दिली। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व संरक्षणासाठी गृह विभाग महत्त्वाची कामं करत असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून या विभागाचं कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होण्यास होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या 150 दिवस सुधारणा कार्यक्रम अंतर्गत नाशिक परिक्षेत्र पोलीस दलासाठी विकसित सॉफ्टवेअर व कार्यालय सुशोभीकरण उद्घाटन सोहळा प्रसंगी जलसंपदा मंत्री महाजन बोलत होते। यावेळी आमदार सीमा हिरेश, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक ग्रामीण बाळा पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते। जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होताना दिसत आहे। यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागली आहे। आगामी कुंभमेळा स्वच्छ, सुंदर व सुरक्षित होण्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। याप्रसंगी खालील प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला। टॅक्स मॅनेजर ॲप्लिकेशन, पोलीस विभागातील कार्यांचं नियोजन, कार्यप्रवाह आणि कार्यक्षमतेसाठी उपयुक्त डिजिटल साधन, व्हिजिटर्स मॅनेजमेंट सिस्टीम, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची नोंद, ओळख व प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व सुरक्षित करणारी प्रणाली, ई-डेली क्राईम रिपोर्ट्स, जिल्ह्याची दैनंदिन माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून विश्लेषणासाठी सुलभ करणारी प्रणाली, सोबतच पोलीस आयुक्त नाशिक कार्यालयाचे नवीन शासक नवे सेवक या संकेतस्थळाचं उद्घाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आलं। विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शुभारंभ झालेल्या 3ही ॲप्सची माहिती व कार्यप्रणाली विशद केली। कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते आज सातपूर येथील कर्मचारी राज्य विमा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे लोकार्पण झाले। यावेळी आमदार सीमा हिरे, डॉक्टर BM पावरा, वैद्यकीय प्रशासन अधिकारी राजश्री पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश दांडगे, वैद्यकीय अधिकारी सरोज जवादे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। सातपूर येथील कर्मचारी राज्य विमा रुग्णालय गेली 35 वर्षांपासून कामगारांच्या सेवेत आहे। आज 3,05,00,000 निधीतून उभारण्यात आलेले 10 खाटांचे अतिदक्षता विभागाचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना होणार आहे। यातून कामगारांना दर्जेदार व तात्काळ स्वरूपाच्या आरोग्य सुविधा मिळणार असल्याचं जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितलंय।